22 जुलै 2023 रोजी जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी जे अनुभवलं ते या अगोदर कधीही अनुभवलं नसेल। आठवा ती आभाळ फाटलेली काळरात्र। एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। शेतकरी राजाचा हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं। पथारीवरील हातावर पोट असणाऱ्या टपरीधारकांचा व्यवसाय वाहून गेला। जळगाव जामोदमधील जनता मायबाप सरकारकडे मदतीची अपेक्षा ठेवून बसलेली। सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर केली खरी, परंतु प्रशासनातील शेतकऱ्याचे लचके तोडणाऱ्या अधिकारी आणि स्वतःला स्वयंघोषित विरोध लावून घेणारे लोकप्रतिनिधींनी शेतकरी राजापर्यंत मदत पोहोचू दिलीच नाही। 2 तलाठी आणि तहसीलदारांच्या संगनमतानं शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांच्या नावावर टाकले, तसेच जे शेतकरी नाहीत अशा सर्वसामान्य लोकांच्या नावावर टाकले। हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर तहसीलदार शीतल सोलाट यांनी चौकशी लावली। जवळपास 2 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप आहे। सामान्य नागरिक म्हणून आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की 2 तलाठी आणि तहसीलदार एवढा मोठा घोटाळा कसे काय करू शकतात। त्यामुळे संशयाची सुई तहसीलदार शीतल सोलाट यांच्याकडे आपसुकच जात होते। शेतकरी वर्ग, नागरिक तहसीलदार मॅडमची चौकशी करावी म्हणून आग्रही होते। अशातच आता तहसीलदार मॅडमची अचानक बदली करण्यात आली। चौकशीच्या फेऱ्या शीतल सोलाट यांच्याकडे जाऊ लागल्यानं त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोप स्थानिक जनता करते। अशा अचानक तहसील मॅडमची बदली का करण्यात आली, कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली? स्थानिक शेतकरी सोडून आपल्या कार्यकर्त्याच्या नावावर पैसे घेणारा तो लोकप्रतिनिधी कोण? शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणारे नराधम कोण? तहसीलदार मॅडमवर वरदहस्त कोणाचा? उत्तर द्या।